तर सामन्या गावातले ढोल लेझिम नुसता गजर चाललाय. कसली तयारी चालली गावात? हो तात्या, ते कोयत्या दादा नाही का, हो ते तुरुंगातून सुटलाय. त्याच्या गँगनं मोठा जल्लोष ठेवलाय गावात. त्याची मिरवणूक आहे. त्यो कोयत्या 12 खून, 4 बलात्कार, 3 खंडणी प्रकरण, 20 मारामार्या, 12 खुनाचा प्रयत्न, लहान मोठ्या चोऱ्या तर विचारूच नका. आणि तो आदर्श झाला होय आता पोरांचा. हो तात्या, असं म्हण नका. त्याची लय मोठी गँग आहे. आणि त्याच्या विरोधात जे जाईन ना, ते त्याचा बी काटा काढतंय. कलियुग आलं म्हणायचं बाळा, दुसरं काय. अरे बापूजी, पंडित नेहरू, यशवंतराव तुरुंगातून सुटलं का आमच्या बापजाद्यांनी त्यांच्या मिरवणुका काढल्या. आणि आज मिरवणुका कोणाच्या निघात्यात? खंडणी बादराच्या, बलात्कार करणाऱ्यांच्या, चोऱ्या करणाऱ्यांच्या. त्यांना दुधा तुपानं आंघोळ घालित्यात, 51 सुवासिनी त्यांना वावळत्यात. आणि तुमच्यासारखी तरणी ताटी पोरं त्यांच्या बी नादी लागली. काळ कुठं चाललंय रे बाळा? हो तात्या, तुम्ही जर त्याची मिरवणूक पाहिली ना, तर तुमचे डोळे फिरतेन. डोळं नाही गड्या, डोक्यात फिरायची वेळ आली. समाजात गुंड तयार होणं एक वेळ समजण्यासारखे, पण गुंडांचं कौतुक करणारा समाज तयार होणं हे राष्ट्रासाठी घातक आहे.